पोलीस स्टेशन कोतवाली येथे स्वाती सीड्स जे आहे इथे आज बियाणे वाटपसाठी शेतकरी वर्ग इथं हजर आहे। त्यांना कुपन देऊन रांग लावून व्यवस्थितपणे बियाणे वाटप सुरू आहे। सदरमध्ये उन्हाचा गांभीर्य लक्षात घेता इथे स्वाती सीड्स यांना पाण्याची व्यवस्था आणि शेड याबाबतही त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। शेतकरी बांधव यांना शांततेत बियाणे घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे बंदोबस्त सुरू आहे। बियाणे वाटप शांततेत सुरू आहे। पासून 7 वाजल्यापर्यंत बसलो आम्ही आणि 2 मिनिटं पाणी आणण्यासाठी गेले म्हणून नंबर कटून दिला। कोपन भेटून नाही राहिलं, बाहेर गावून येऊन आम्हाला तरी पण काहीच भेटून नाही राहिलं। 5 बॅगा म्हणतात पण 2-3च बॅगा द्यायलेत। उन्हात अनात गाडी न लागता न येता धावपळ लेकरं बाळ टाकून घरून येण्यासाठी तरी पण आम्हाला हेच त्रास आहे। आम्हाला रोजचा नंबर येऊन नाही राहिला। बोला दादा इथं बियाणे घ्यायला आले, काय कशी परिस्थिती? 155 साठी सकाळी 5 वाजतापासून लाईनमध्ये आहो आणि कापसाला भाव नाही, पण बियाण्यासाठी आम्ही कास्तकार लोक लाईनमध्ये सकाळी 5 वाजतापासून आहो। पोलीस यंत्रणा अकोल्यात 144 कलम लागू आहे, 46च्या वर पारा गेला। शेतकरी पूर्ण इथं रस्त्यावर उभा असूनही त्याला बियाणं भेटत नाही। सरकारनं शेतकऱ्याला बियाण्याची तरी व्यवस्था केली पाहिजे किंवा ब्लॅकमध्ये बियाणं केलं नाही पाहिजे, अशी आमची शेतकऱ्याची विनंती आहे। पाणी नाही प्यायलंय, कुठंच काही सुविधा नाही, बाया लेकरं माणसं सारे रस्त्यावर उभे आहेत। तुम्हाला बियाणे कशा भावाने भेटतात? बियाणं इथं लाईनमध्ये लागून आम्हाला त्या कंपनीच्या भावात देतात, पण बाहेर 2 किंवा 3 पाकिटं। आता मला एकट्याला 4 एकर पेरायचं असेल तर मला कमी 8-10 पाकिटं लागतात। मग 8-10 पाकिटासाठी मी येऊ कुठून? आधार कार्डवर हे देऊन राहिले मी 1 एकर पेरू की 4 एकर पेरू। आणि जे कापूस जे पाहिजे पिकते ते भेटत नाही, जे पिकत नाही ते जबरदस्तीनं घ्या म्हणतात। तुम्ही जे मागणी केली ती पूर्ण झाली का? नाही, मागणी लाईनमध्ये लागेला 215वा नंबर आहे, इथं पोलीस आहेत म्हणतात घुसूही देत नाहीत, प्यायले पाणी नाही। सगळे शेतकरी लेकरा बाकरा रस्त्यावर उभे आहेत आणि कापूस शिकायला गेलं की भाव नाही भेटत, कापसाले भाव नाही आणि बियाणं लाईनमध्ये लागून ब्लॅकमध्ये घ्या। बाहेर 1400 रुपयाची बॅग आहे, ऑनमध्ये इथ्यात घेतली लाईनमध्ये घेतली तर ते त्याच्या किमतीत भेटते। म्हणून आम्ही सकाळी 5 वाजतापासून लाईनमध्ये आहोत। ते कृषी विभागाचे अधिकारी आहेत, ते काही करून नाही राहिले।